नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आटकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, सुयश हॉस्पिटल, माढा, सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या निमित्ताने मी आज एक महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे की खूप वेळा करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून अब्रॉड किंवा बाहेरच्या देशामध्ये MBBS करण्यासाठी जे कसल्याही प्रकारचे व्हिडिओच्या संदर्भात किंवा प्रमोशन होत नाही, या संदर्भात खूप सारे लोकांचं चर्चा आहे, ते मी सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो। बऱ्याच वेळा आपल्या भारत देशामध्ये ज्यावेळेस आपण MBBS गव्हर्नमेंट मेरिट MBBS आणि गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये जातो, त्यानंतर डीम्ड कॉलेजेस मध्ये ज्यावेळेस आपल्याला प्रवेश घ्यायची इच्छा होते, त्यावेळेस त्या ठिकाणी दरम्यान 20 ते 25 लाख रुपये पर इयर म्हणजे 1.25 कोटीच्या आसपास बजेट जातं। मग हेच ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये शक्य नाही असे विद्यार्थी BMS BDS BHMS किंवा इतर मार्गाकडे जातात। परंतु ज्यांची इच्छा असते की मला MBBSच करायचंय आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपण जर अब्रॉड मध्ये MBBS करायचं असेल तर त्यासाठी काय काय असू शकतं, त्या संदर्भात मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो। वास्तविक आपण बऱ्याच वेळा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना इतर राज्यामध्ये म्हणजे ओपन स्टेट्स मधून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, सिक्कीम, पॉंडिचेरी, तमिळनाडू, हरियाणा अशासारख्या एकूण 16 राज्यामध्ये आपण ऍडमिशन प्रक्रियेसाठी जाऊ शकतो का? तर जाऊ शकतो असं मी सांगतो। मग अशा ठिकाणी जर आपण MBBS केलं तर महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही आपल्या देशामध्ये नंतर गव्हर्नमेंटमध्ये जॉब असेल किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा PG साठी काय फरक असतो का, हा प्रश्न विचारतो। तर त्याचा प्रश्नाचं डिटेल्स उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। परंतु भारत देशात कुठेही MBBS केलं तर ती इक्विव्हॅलंटची डिग्री आहे। म्हणजे तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये करा, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही केलं तरी तुमची ही MBBS ची डिग्री इक्विव्हॅलंट आहे। डीम्ड मध्ये केली तरी पण तेवढेच वेटेज आहे, प्रायव्हेट मध्ये केली तरी तेवढेच आहे आणि गव्हर्नमेंट मध्ये केलं तरी सुद्धा तेवढेच वेटेज आहे। परंतु अब्रॉड मध्ये किंवा बाहेर देशामध्ये, त्यामध्ये बांगलादेश एक आहे आपल्या जवळचं राष्ट्र, त्यानंतर नेपाळ, त्यानंतर फिलिपाईन्स, कझाकिस्तान, किर्गिस्तान, त्याचबरोबर फिलिपाईन्स आहे, त्याचबरोबर काही देश असे आहेत की ज्या ठिकाणी जॉर्जिया म्हटलं जातं किंवा युक्रेन आहे, रशिया आहे, अशा इतर राज्यामध्ये की इतर देशामध्ये जाऊन MBBS करण्याचा ट्रेंड आहे। बऱ्याच वेळा यासाठी सुद्धा या वर्षीच किंवा पाठीमागे खूप वेळा बाहेरच्या देशामध्ये जाऊन MBBS करण्यासाठी सरकारने भरपूर निर्बंध लादलेले आहेत। बऱ्याच वेळा खूप नॉट एलिजिबल विद्यार्थी, अगदी 5 किंवा 10 मार्क असणारे विद्यार्थी सुद्धा अब्रॉड मध्ये ऍडमिशन घेताना ज्यावेळेस पाहण्यात आलं, त्यावेळेस मात्र सरकारने किंवा सुप्रीम कोर्टने ह्या वर्षी तरी बाहेरच्या देशामध्ये MBBS करण्यासाठी तुम्हाला नीट एलिजिबल असलं तरच तुमचं ऍडमिशन होणार आहे आणि तरच तुमचं MBBS थोडंसं व्हॅलिड राहील असं मी सांगितलेलं आहे, असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे। आता तुमच्या ऍडमिशनच्या बाबतीमध्ये हा कन्सेप्ट क्लिअर झाला की नीट एलिजिबल असेल तर दुसऱ्या देशामध्ये जाऊन MBBS करू शकता। परंतु दुसऱ्या देशामध्ये जाऊन MBBS करण्यामध्ये आणि भारत देशामध्ये MBBS करण्यामध्ये काही फरक आहे का? तर 100% फरक आहे। तुम्ही बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस MBBS करायला जाता त्यावेळेस प्रत्येक कॉलेजमध्ये मेरिटच्या बेसिसवरती ऍडमिशन होत नाही, तुमची इच्छा असली म्हणजे की तुमचं ऍडमिशन होत आहे। बऱ्याच वेळा रशिया, युक्रेन किंवा बाकीच्या देशामध्ये दरम्यान 35 ते 45 लाखाच्या आसपास टोटल येणं जाणं, राहणं, हॉस्टेल, मेस, सर्व फीज वगैरे सर्व गोष्टी आपल्याला होताना दिसतात। काही कन्सल्टन्सी फक्त परदेशातल्या ऍडमिशनसाठी प्रमोट करतात, तिकडे तुम्हाला खूप कमी पॅकेज सांगून प्रत्यक्षात येताना आपल्याला 35 ते 40 लाख ते 45 लाखापर्यंत आपलं संपूर्ण MBBS कंप्लीट होऊन आलेला असतो। हा झाला फीजच्या बाबतीमध्ये। परंतु फीजच्या व्यतिरिक्त पण सुद्धा तुम्ही इकडे आल्यानंतर FMG नावाची एक परीक्षा द्यावी लागते की ज्या परीक्षेमध्ये बऱ्यापैकी हे विद्यार्थी इलिजिबल होत नाहीत। जर FMG तुम्ही क्लिअर नाही केली तर मात्र तुम्हाला भारत देशामध्ये कुठेही प्रॅक्टिस किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळत नाही। मग ती परीक्षा पास का होत नाही हा विद्यार्थी? एक तर पहिली गोष्ट, कमी मेरिटचे विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये जातात। बाहेरच्या देशात गेल्यानंतर बऱ्यापैकी जाणे येणे किंवा तिथल्या देशाचं कल्चर
आणि तिथल्या त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये विद्यार्थी गुरफटून गेलेला दिसतो, परंतु अभ्यासामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन करताना दिसत नाही. कंपॅरेटिव्हली महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये असणाऱ्या एमबीबीएसचे ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी हे इतर ऍप्स असून किंवा कॉलेजमधून असेल किंवा सिनियर्स मधून असेल किंवा ऍपच्या माध्यमातून ऑफलाईन सुद्धा लेक्चरच्या माध्यमातून पीजीची तयारीच्या संदर्भामध्ये म्हणजे नीट पीजीची सुद्धा परीक्षा, त्याला आपण नेक्स्ट एक्झाम म्हणतो, त्या एक्झामसाठीची तयारी करताना पाहतो. परंतु जो दुसऱ्या देशामध्ये जाणारे विद्यार्थी हे कोणीतरी प्रमोट केलेले असतात, म्हणजे कन्सल्टन्सी मधून त्यांना फीज मिळतात, त्यामुळे ते कोणीतरी प्रमोट केलेले विद्यार्थी असतात. त्यामुळं ते विद्यार्थी अभ्यासाकडे न लक्ष देता ऍडमिशन मिळालं आणि मी एमबीबीएस झालो याच्याच तोऱ्यात ते 5 वर्ष जातात आणि तिकडून ज्यावेळेस परत इकडे भारत देशामध्ये येतात त्यावेळेस तो जो खरा स्टडी आहे तो स्टडी झालेला नसतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जरी एमबीबीएस घेत असला तरी पण काही हरकत नाही, परंतु तिकडे गेल्यानंतर तुम्हाला एफएमजी क्लिअर करायची आहे, नेक्स्ट एक्झाम द्यायची आहे, परत पीजी साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की भारत देशातल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीचा स्टडी कुरिक्युलम राहणार आहे तो कुरिक्युलम आपण वेळोवेळी अगदी महिन्याला एकदा दोनदा तरी आपल्या भारत देशातल्या काही ऑथेंटिक सिस्टम बरोबर अटॅच होऊन किंवा विद्यार्थ्यांशी संपर्क करून स्टडीचा अभ्यास करून हे ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून तुम्ही जर हा अभ्यास तुम्ही करत राहिला आणि सायमल्टेनियसली तुम्ही ज्या अब्रॉडमध्ये अभ्यास करता ते पण करत राहिला तर तिकडे नापास होण्याचा बऱ्यापैकी प्रश्न येतच नाही, सगळेजण पास होतात. परंतु इकडे येऊन एफएमजी क्लिअर करण्याचा पर्सेंटेज 100 मध्ये अक्षरशः 2, 3, 5 सुद्धा होत नाही. खरं तर मग त्यांचं अवस्था अशी होते की न घर का ना घाट का. मग एमबीबीएस डिग्री दुसऱ्या देशात घेऊन येतात, इकडे तुम्हाला प्रॅक्टिस करता येत नाही किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळत नाही. मग हे लोक अगदी 90% विद्यार्थी हे ज्यावेळेस पुणे मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे विद्यार्थी प्रायव्हेट सेक्शनमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल असतात त्यांच्याकडे मग ते आयसीयू मध्ये किंवा याच्यामध्ये काम करतात आणि त्यांना 50, 40, 60 हजार अशा प्रकारच्या पगारावरती आयुष्यभर काढावं लागत असतं. म्हणजे बऱ्यापैकी माझ्या दृष्टिकोनातून ते थोडंसं त्यांच्या आयुष्याचं थोडंसं नुकसान होताना दिसतं. खरं तर अब्रॉडमध्ये एमबीबीएस करणं म्हणजे खरोखरच नुकसान आहे असं आहे का, तर ते 100% नाही. तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. ऍडमिशन मिळालं एवढंच महत्वाचं नाही, तर आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये आपल्याला एलिजिबल व्हायचं आहे अशी सावध पवित्रा घेऊन जर तुम्ही अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही गेला तर तुम्हाला अब्रॉडमध्ये सुद्धा एमबीबीएस केलं तरी सुद्धा तुम्हाला भारत देशाची डिग्री किंवा रजिस्ट्रेशन मिळू शकतं. परंतु तुम्ही एफएमजी, नेक्स्ट किंबहुना नीट पीजी अशा प्रकारच्या परीक्षा पास व्हाव्या लागणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. ते जर नाही पास झालं तर तुम्ही पास न होण्याची संख्या एवढी मोठी असते, त्यापेक्षा मग महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकमध्ये किंवा इतर राज्यामध्ये बीडीएस किंवा बीएमएस जर करून घेतलं तर तुमच्या आयुष्याला त्याचा उपयोग होऊ शकतो असं मला तरी स्वतः वाटत आहे. बरेच वेळा अब्रॉडमध्ये एमबीबीएस करण्यापेक्षा मग महाराष्ट्रातलं किंवा भारत देशातलंच एमबीबीएस सोडून इतर डिग्री घेऊन त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन पूर्वक डिटेल अभ्यास करत गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करता येऊ शकणार आहे. वास्तविक वरचेवर जी संख्या बीएमएस कॉलेजेसची किंवा बीएचएमएस आणि एमबीबीएसच्या कॉलेजेसची संख्या वरचेवर वाढत चाललेली असल्यामुळे आणि पीजी मध्ये सुद्धा खूप सारी संख्या सरकार वाढवत असल्यामुळे कदाचित पुढे जाऊन हा पुढे प्रश्न तुम्हाला सर्वांना येणारच आहे. त्यामुळे आता सध्याच्या डॉक्टरकडे पाहून आपण जर समजा पुढील काळामध्ये असा स्कोप राहील का, तर वरच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. त्यामुळे कदाचित तेवढा स्कोप राहील किंवा राहील याबद्दल नाही राहील याबद्दल शाशंकता आहे. म्हणजे कदाचित त्या विद्यार्थ्यावरती, त्याच्या क्लायमेटवरती, त्याच्या अभ्यासावरती किंवा पेशंटला कम्युनिकेशनवरती आणि पेशंटच्या येणाऱ्या रिझल्टवरती आणि त्या क्लायमेटमधून त्या ठिकाणी असणाऱ्या इतर कॉम्पिटिशनच्या त्याच फॅकल्टीमधल्या गोष्टीवरती अवलंबून राहणार आहे. आता एकंदरीत अब्रॉडमध्ये केल्यानंतर भारत देशामध्ये एमबीबीएस व्हॅलिड आहे का, तर ते व्हॅलिड मात्र काही प्रमाणामध्ये तुम्ही ज्या परीक्षा आहेत जी सरकार घेतं त्या परीक्षा दिल्यानंतर तुम्ही व्हॅलिड आहात हे 100%. परंतु जर तुम्ही परीक्षा पास नाही झाला तर मात्र तुमच्या डिग्रीला काडीची किंमत नाही हे लक्षात घ्यायचं आहे. ह्या सांगण्यामुळे मी परदेशामध्ये एमबीबीएस करू नका असं काही मी म्हणत नाही. तुम्ही करू शकता, परंतु तुम्ही पहिल्या दिवसापासून सावध पवित्रेमध्ये राहिला तर तुमचा विजय 100% होऊ शकतो. त्या कॉन्ट्रावर्सी जर आपण बघायला गेलं तर दुसऱ्या राज्यामध्ये आपण एमबीबीएस केलं
तर आपल्या राज्यामध्ये प्रॅक्टिस करता येते का? तर काही हरकत नाही. सेम MBBS ची डिग्री जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, विशाखापट्टणम पासून इकडे सर्व अगदी मुंबई दिल्ली पासून सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही करा, तुम्हाला समान डिग्री MBBS ची मिळणार आहे. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. इतर राज्यामध्ये मात्र जर तुम्ही बघायला गेला तर मात्र तुम्हाला अडचणीला सामना करावा लागत असतो. त्यासाठी तुम्ही सावधरित्या सर्व गोष्टी बघा. 100% तुमच्या आयुष्यभरामध्ये या संदर्भातले क्वेश्चन्स आपले क्लिअर झाले आहेत असं मला वाटतंय. आपल्या सर्वांना कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पण पाठवू शकता आणि आपल्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोन, प्रत्यक्ष भेट या माध्यमातून आपण 100% या सर्व गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा विषय जो आहे तो अब्रॉड MBBS केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये प्रॅक्टिससाठी किंवा ऑथेंटिक डिग्री मिळण्यासाठी काय अडचणी असतात किंवा अडचणी नसतात आणि त्याच्यासाठी काय सावध पवित्रा घ्यायला पाहिजे या संदर्भातला मी इत्थंभूत ऑथेंटिक आणि खरीखुरी माहिती सांगण्याचा जो प्रयत्न केलाय, तो प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.